सगळ्यांना प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये तुमच्या असं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखात समृद्ध आणि भरभराटीत जाऊ दे ही स्वामी चरणी मस्त अशी प्रार्थना. आज मी तुम्हाला छान असं कारल्याची भाजी बनवून दाखवणार, एकदम बिलकुल कडू न होणार. तुम्ही असं बोटं चाकत राहताल अशी मी भाजी बनवते कारल्याची. माझ्या हातनं ना कधीच कारलं असं कडू होत नाही. त्यामुळे तुमच्यासंग मला अशी मस्त रेसिपी पण शेअर करा आणि दाखवा पण तुम्हाला. आता मुलं गेले शाळेत. आता म्हणलं त्यांचे डबे वगैरे करून दिले, ते गेले शाळेत मुलं. तर म्हणलं आता मस्त चपाती झाली आहे, मस्त म्हणलं आता कारल्याची सुक्कं बनवायचं. पातळ काय पोरं खात नाही. तर मग चकत्या करून जर अशा बनवले ना तर खूप छान लागतं ना. अजिबात बिलकुल तर कडू तर कसंच होत नाही कारलं. माझ्या पद्धतीने बघा करून तुम्ही पण. तुमची पण मुलं मस्त अशी आवडीने बिन खातील आणि ज्याला नाही आवडत ते पण आवडीने खातील कारल्याची भाजी. कारलं म्हणलं की नाकं डोळं अशी मुरडतात की नको बाबा, कारल्याची भाजी म्हणलं की नकोच म्हणतात. मुलांना म्हणलं कारल्याची भाजी तर मुलं म्हणतात नको, आम्हाला भूकच नाही. कारल्याची बागे बघितली ना कारल्याची भाजी त्यांना आवडतच नाही, म्हणजे तयारी म्हणतात आम्हाला भूकच नाही. त्यामुळे तुम्ही नक्की असं करून बघा. मुलं पण आवडीने खातात, तो आवडीने खातात. चला तर मग मस्त तुमचं आता शेअर करते. कसं वाटलं कारलं नक्की सांगा, बनवलं पण चालते. तुम्हाला काय काय आवडतं ते पण मला सांगा कमेंट करून. मग मी तुम्हाला ते बनवून दाखवून तुम्हाला काय काय आवडतं, पदार्थ कुठले काय मला सांगा, मग ते तुम्हाला मी बनवून दाखवून. चला तर मग आता मस्त किचनकडे जाऊ आणि रेसिपीला सुरुवात करू. इथं मी कारली घेतली तर अर्धा किलो चांगली. इथं बघू शकता हिरवीगार अशी ताजी. इथं आता ह्याला स्वच्छ पाण्यानं आपण धुवून घेतात कारली. आता आपण ह्याला ना चकत्या बनवून घेऊ. ह्याच्या पुढचं देठ कापून घ्यायचं, असं बारीक चकत्या करून घ्यायच्या, एकदम अशा पातळ. असा लय पण अशा जाड करून नाहीत घ्यायच्या, अशा पातळच घ्यायच्या, म्हणजे ना छान लागतात पण खाताना. पडदेशीने आपल्या वाफून पण निघतात, त्यामुळे अशा चकत्या पातळ करून घ्यायच्या. आता असं नक्की करून बघा. कारलं खूप छान लागतं कारलं. मुलं पण खूप आवडीने खातात. त्यांना अशा चकत्याची भाजी दिली ना बनवून डब्याला पण नेतात आणि आवडीने पण खातात. नाही अशी पातळ भाजी म्हणलं की नको म्हणते, तर नाकडोळं मुरतात मुलं. त्यामुळे अशी करून बघा, भाजी खूप छान होती. इथं मी आता सगळे आहेत ना कारली कट करून घेतात, बघू शकता एकदम पातळ अशी. त्यात आता मी हळद टाकून घेते. इथं एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. इथं मी अर्ध लिंबू घेते. तुम्ही चिंचेचा कोळ पण टाकू शकता, पण माझ्याकडं नव्हतं म्हणून मी लिंबूच पिळलं. लिंबू पिळलं तरी चालतं. आणि इथं मीठ टाकून घेतलं आहे आणि सगळ्या चकत्यांना असं लागणार सगळं हासं एकदम हलवून घ्यायचं, त्याला लावून घ्यायचं सगळं अजिब. म्हणजे सगळं एकदम चिकटतं त्याला हळद मीठ लावलेलं आपलं. इथं बघू शकता मी सगळं लावून घेतलं आहे. अशा पद्धतीने कारलं करा, नक्की छान लागतं आणि एकदम कडू पण नाही होत. आता इथं मी ना गॅसवर एक पातेलं ठेवले, पाणी आणून ठेवलं, त्याच्यावरती तापाय ठेवले आणि वर चाळण ठेवून घेतली आहे. आणि त्यात आता हे आपल्याला चकत्या करून केलेल्या आहेत ना, ते टाकून घ्यायच्या. तर छान अशा बघू शकते. आता मस्त ह्याला वाफलून घ्यायचं 10-15 मिनटं. झाकण ठेवून द्यायचं वरती, म्हणजे ना आपलं वाफ जात नाही बाहेर. आता 10-15 मिनटं आपलं तर आपण काय करू, मसाला दाखवते मी तुम्हाला कसा बनवायचा ते. इथं मी शेंगदाणे, कोथिंबीर, पुन्हा धना पावडर, लाल तिखट आणि खोबरं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं, सगळे बारीक करून घ्यायचं. तर बघू शकता मस्त मसाला झाला आहे आपला का सुक्का एकदम असा छान. आता आपल्या चकत्या छान उकडल्यात बघू शकता. तर काढून बघू आता, मस्त वाफल्यात बघू शकता. आपण चोळून घेते सगळं एकसारखं, म्हणजे सगळं असं चकत्यानं लागले बघू शकता. हळद मीठ सगळं. आता हे आपण खाली उतरून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. आता छान शिजले पण मऊ. आता ते लय पण शिजून नाही घ्यायचं, मग चव जाते त्याची गार असं हे होतं. आता गॅस बंद करू आणि हे ताटात काढून घेतलं मी इथं. आता ह्याला चांगलं 2 पाण्यात स्वच्छ धुवून काढायचं. मग सगळं कडवट पाणी सगळं बाहेर निघतं. जशी वाफ लागते तसं ते त्यातलं सगळं अर्क उतरतो त्या पाण्यात वाफेमुळं आणि सगळं बाहेर येतं. असं हिरवं कडवट पाणी सगळा असा त्यातनं बाहेर येतो सगळा. त्यामुळं इथं 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेते कारलं.
माझ्या आईने शिकवले मला हे कारलं. मला पण आवडत नव्हती कारल्याची भाजी, पण मी आता आवडीने खाते कारल्याची भाजी. अशी नक्की ट्राय करून बघा कारल्याची भाजी. आता मी ते पण काय करायचं, गॅसवर करायचं नाही, ते ह्याच्यावर लोखंडी तव्यावरच करायचं. गॅसवरच करायचं, पण लोखंडी तव्यावरती करायचं. बोलतं थोडं थोडं अडकतं समजून घ्या. आणि इथं मी तवा ठेवला आहे लोखंडाचा. आता इथं मी तेल टाकून घेते. इथं मी 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे. आणि तेल तापलं की आपलं मस्त इथं जिरी मोहरी टाकून घ्यायची, छान तडतडून द्यायची. जेवढी तुम्ही फोडणी कडक करताना तेवढं आपल्याला टेस्ट लागते. जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची. आणि लोखंडाच्या तव्यात केल्यामुळे एकदम टेस्ट पण लागते जास्त. लोह पण भेटतं आपल्या पोटात, पण शरीराला पण चांगलं असतं. त्यामुळं आवर्जून करत जा. आणि थोडं चिमूटभर मी हिंग टाकलं आहे. आता मी छान इथं चकत्या टाकून घेते सगळ्या. आता मस्त चकत्या टाकून घेते, बघू शकता. आता चांगलं आता परतून घ्यायचं 10-15 मिनटं. त्यातलं सगळं ते पाणी हे केलं सगळं त्यातलं आटवून द्यायचं. एकदम सुक्क आणि एकदम क्रिस्पी कारलं होतं. नक्की ट्राय करा. 1-10 मिनटं आपलं चांगलं परतत राहायचं छान ह्याला. आता पसरवून असं ठेवलं ना म्हणजे कडक होतं. बघू शकता इथं. आता तुम्हाला काय काय आवडतं ते मला नक्की कमेंट मध्ये सांगत जा. मी तुम्हाला ते आवडीने छान असं बनवून पण दाखवन. काय काय रेसिपी आवडतात ते पण मला सांगत जा, मी तुम्हाला ते पण बनवून दाखवत जाईन. आमच्या अक्काच्या हातचं पण कारलं खूप छान होतं. आमच्या अक्का पण छान करते कारलं. तिच्या पण हाताला खूप छान चव आहे आणि एकदम असं कडू पण होत नाही आमच्या अक्काच्या हातचं कारलं. तुम्हाला तिने शेअर पण केलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ पण टाकलेला आहे, ते नक्की बघा त्यावर जाऊन पण. आता छान आपलं मस्त इथं आता परतून झाले कारलं, बघू शकता. मस्त आता हे सुक्क झाले, सगळं पाणी आटून गेलं त्यातलं, बघू शकता. आता ह्याच्यात आता मसाला टाकून घेऊ आपण त्याच्यात. आता मसाला सगळं एकजीव करून घेऊ आपण त्यात. चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागतं कारलं. आणि कारलं आपलं गुणकारी आहे, त्यामुळं खात जा. पित्त वगैरे काय होत नाही कारलं खाल्ल्यावर. आपल्याला कधी कप काय झालं तर आपण काय कारल्याचा पाला पण मिक्सरमध्ये करून त्याचा काढा करून पण देतो. त्यामुळं आपलं कप पण बाहेर पडतो कारल्याच्या रसाने. कारलं सगळंच ह्याच्यावर हे गुणकारी आहे कारलं. त्यामुळं कधीतरी आठवड्यातनं 15 दिवसातनं खात जा, अशी आमची अक्का सांगते. ते छान मस्त असं कार झालं, बघू शकता. बघताच खाऊ वाटतं असं कारलं झालेलं. खूप छान झालं तो कारलं. कशी वाटली कारल्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना.